प्रीतिकथा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माझ्या घरी एक नवीन नोकर राहायला आला होता. तो फक्त 13 वर्षाचा मुलगा होता आणि दिसायला खूप दुबळा आणि घाबरट वाटायचा. माझ्या सासूने आणि नवऱ्याने त्याला आमचं घर सांभाळायला ठेवलेलं होतं, पण त्याचं वागणं त्याच्याशी खूप विचित्र होतं. त्याला वेळेवर जेवायला दिलं जात नव्हतं आणि रोज रात्री सासू आणि नवरा त्याला एका बंद खोलीत घेऊन जायचे. माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण होत होते. त्या खोलीत नक्की काय चालतंय? मुलाचा आवाज काय येत नाही. पण एका रात्री मला त्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. मी पटकन उठले आणि त्या खोलीजवळ जाऊन खिडकीतून डोकावलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जे काही मी पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. खिडकीतून डोकावून पाहिलं तर सासू आणि नवरा त्या मुलावर प्रचंड ओरडत होते. नवऱ्याने त्याला मारण्यासाठी हात उगारला होता आणि मुलगा कोपऱ्यात थरथरत बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण त्याने काहीच बोललं नाही. मला ते दृश्य बघून खूप अस्वस्थ वाटलं. त्या लहानग्या मुलाच्या डोळ्यात इतक्या भीतीने भरलेले भाव होते की माझं काळीज सुन्न झालं. मी तिथून निघून माझ्या खोलीत आले आणि विचार करू लागले, हे असं चालूच राहणार का? त्या मुलाचा गुन्हा तरी काय आहे? दुसऱ्या दिवशी मी सासूला विचारलं, आई, त्या मुलाला तुम्ही एवढा त्रास का देता? ती लगेच चिडून म्हणाली, तू यात लक्ष घालू नकोस. तो फक्त नोकर आहे. त्याचं जेवण, कपडे आणि राहायची सोय आम्ही करतोय, एवढंच पुरेसं आहे. पण मी स्वस्थ बसू शकत नव्हते. त्या रात्री माझ्या नवऱ्याच्या बाहेर गेल्याचा फायदा घेऊन मी त्या मुलाला त्याच्या खोलीत भेटायला गेले. तो मला बघून घाबरला आणि म्हणाला, माझ्याशी बोलू नका, नाहीतर ते तुम्हालाही त्रास देतील. मी त्याला धीर दिला आणि विचारलं, तुला इथे इतका त्रास का देतात? तुझ्या घरी काय परिस्थिती आहे? मुलगा ढसाढसा रडू लागला. थोड्या वेळाने त्याने सांगायला सुरुवात केली, माझे आईवडील मला लहानपणीच टाकून गेले. गावातल्या एका माणसाने मला इथे नोकर म्हणून विकलं. सासूबाई आणि साहेब रोज मला मारतात आणि भांड्यांचा गंज साफ करायला लावतात. त्यांना वाटतं की मी काही चोर आहे, पण मी काही चोरलेले नाही. हे ऐकून माझं मन ढवळून निघालं. त्या रात्री मी ठरवलं की काहीही झालं तरी त्या मुलाला या नरकातून सोडवायचं. पण माझ्या नवऱ्याचा राग, सासूचा क्रूर स्वभाव यामुळे हे करणं सोपं नव्हतं. आणखी काही दिवस गेले. एकदा माझा नवरा आणि सासू दोघेही बाहेर गेले होते. त्याच दिवशी मला त्या मुलाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, माझ्या आयुष्याला काहीच किंमत नाही. मी हे जग सोडून जातोय. चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर काटा आला. त्या लहान मुलाने इतका त्रास सहन केला होता की त्याला आयुष्य संपवण्याचा विचार येतोय हे माझ्या डोक्यात पचत नव्हतं. मी धावत त्याच्या खोलीत गेले. तो कोपऱ्यात गुपचूप बसलेला होता. डोळ्यात भीती होती आणि हातात एक जुना कागदाचा तुकडा होता. मी जवळ गेल्यावर तो उभा राहून मागे सरकला. त्याला वाटलं मी त्याला मारण्यासाठी आले आहे. पण मी हळू आवाजात म्हटलं, तुला घाबरण्याची गरज नाही. मी तुझं नुकसान करणार नाही. माझ्या शब्दांनी तो थोडासा शांत झाला. मी विचारलं, हे चिठ्ठी तू लिहिलीस? तो आधी काहीच बोलला नाही, पण मग डोकं खाली करून होकार दिला. असं काही करू नकोस, मी म्हणाले. तू लढायचं आहे. तुला तुझं आयुष्य नवीन सुरुवातीने सुरू करायचं आहे. पण तो रडत म्हणाला, माझं आयुष्य आहे तरी कुठे? मला कोणीच स्वीकारत नाही. सासूबाई आणि साहेब मला रोज अपमान करतात. मला मरण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. त्याच्या शब्दांनी माझं मन पूर्णपणे हेलावून गेलं. त्या रात्री मी ठरवलं की त्या मुलाला या नरकातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मोठं पाऊल उचलायचं. पण मला हे करायचं असेल तर खूप सावधगिरीने काम करावं लागेल, कारण माझा नवरा आणि सासू खूपच क्रूर आणि शक्कल लढवणारे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या मुलाशी परत बोलायला गेले. मी विचारलं, तुला तर तुझं घर आठवतं का? तुझे आई वडील किंवा कोणीतरी तुला मदत करू शकतील का? तो म्हणाला, माझं एकच स्वप्न होतं, शाळेत जाऊन शिकायचं. पण आई वडिलांनी मला वयाच्या 7व्या वर्षीच टाकून दिलं. आता माझं कुणीही नाही. मी त्याला आश्वासन दिलं, मी तुला या ठिकाणाहून बाहेर काढेन, पण त्यासाठी तुझा माझ्यावर विश्वास असावा लागेल. त्या रात्री मी एका मित्राला कॉल केला. तो गावातील समाजसेवक होता आणि असे प्रकार उघड करण्यासाठी तो नेहमी तयार असायचा. त्याला सगळी हकीकत सांगितली आणि त्याला मला आश्वासन दिलं की योग्य वेळ येताच तो मदत करेल. पण मला कल्पना नव्हती की माझी सासू माझ्यावर लक्ष ठेवून होती. रात्री ती माझ्या खोलीत आली आणि कडाहून म्हणाली, तू त्या मुलाच्या खूप जवळ जात आहेस. तुझ्या डोक्यात काहीतरी चाललं आहे, मला ते कळतंय. लक्षात ठेव, जर तू आमच्यात अडथळा आणलास तर तुला त्यापेक्षा वाईट हाल सहन करावे लागतील. आता परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पुढे काय होईल? माझ्या सासूच्या धमकीने मी थोडी घाबरले खरी,
पण माझा निर्धार अजून पक्का झाला. मी ठरवलं की यापुढे एकही चुकीचं पाऊल टाकायचं नाही. त्या रात्री मी, सासू आणि नवऱ्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं. त्यांनी मुलाला नेहमीप्रमाणे बंद खोलीत नेलं. दरवाजाआडून त्यांचा आवाज ऐकू येत होता. मी दरवाजाजवळ उभी राहून ऐकायचं ठरवलं. माझ्या सासूचा आवाज ऐकू आला. आमच्याशी प्रामाणिक नसशील तर तुझं आयुष्यच संपव, हे लक्षात ठेव. मुलगा कातर आवाजात बोलत म्हणाला. मी काहीच केलं नाही. नवरा चिडून म्हणाला, खोटं बोलतोस. तुझ्या खिशातून ती चिठ्ठी कशी सापडली? कुणाला बोललास का? मला समजलं की त्यांनी त्या मुलाच्या आत्महत्येची चिठ्ठी सापडली होती. आता मात्र मला त्या मुलाला वाचवण्यासाठी त्वरित काहीतरी करावं लागणार होतं. मी ठरवलं पोलिसांशी संपर्क साधायचा, पण फोन करणे हे खूप धोकादायक ठरू शकत होतं, कारण सासू आणि नवरा खूप सावध होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी एका बहाण्याने सासूला बाजारात पाठवलं आणि नवऱ्याला बाहेर गप्पा मारायला सांगितलं. त्याच वेळेस मी मुलाला बागेत नेलं. तिथे माझा समाजसेवक मित्र गुपचूप आमची वाट बघत होता. मी त्याला सगळी परिस्थिती समजावून दिली आणि तो लगेच मुलाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तयार झाला. पण आमचं नशीब खूप वाईट होतं. सासू आणि नवऱ्याला काहीतरी संशय आला आणि ते बाजारातून लवकर परत आले. बागेत आम्हा तिघांना पाहून नवऱ्याचा राग अनावर झाला. तो मोठ्याने ओरडला, तू आमच्या नोकराला पळवून नेण्याचा प्रयत्न करतेस. हे तुला खूप महागात पडेल. मी धाडस करून म्हणाले, तो तुमचा नोकर नाही, तो एक माणूस आहे आणि मी त्याला तुमच्या तावडीतून सोडवणार आहे. पण माझ्या नवऱ्याने पुढे येऊन माझ्यावर हात उचलला. त्याचवेळी माझा मित्र धीराने पुढे आला आणि त्याने सांगितलं, तुम्ही काय करत आहात हे मी पोलिसांना कळवणार आहे. या मुलावर होणाऱ्या अत्याचाराची शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. नवऱ्याने ताबडतोब त्याच्यावर धाव घेतली, पण त्याच वेळेस पोलिसांची गाडी समोर आली. माझ्या मित्राने फोनवर आधीच पोलिसांना सगळी माहिती दिली होती. सासू आणि नवरा दोघेही गोंधळले. पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली. मुलाला पोलिसांच्या संरक्षणात सुरक्षित ठिकाणी नेलं गेलं. माझं मनही जड झालं, पण त्याचवेळी मला समाधान वाटलं की त्या निष्पाप मुलाचं आयुष्य वाचवलं गेलं. मुलगा आता एका अनाथाश्रमात शिकत होता आणि त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे. माझ्या आयुष्याला नवीन संकटं आली होती, पण त्या मुलाचा निरागस चेहरा बघून मला वाटत होतं की मी योग्यच केलं. पोलिसांनी सासू आणि नवऱ्याला अटक केल्यानंतर काही दिवसातच मी त्या घरातून बाहेर पडले. माझ्या सासूच्या आणि नवऱ्याच्या अत्याचारांनी माझं आयुष्यही असह्य केलं होतं, पण त्या मुलाचं आयुष्य वाचवलं गेलं. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्या मुलाला अनाथाश्रमात ठेवलं, पण तो तिथेही फार गप्प राहायचा. मी त्याला अधूनमधून भेटायला जायचे. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागलं. शिक्षणात त्याला खूप गोडी होती आणि त्याचं स्वप्न होतं मोठं होऊन वकील बनायचं, जेणेकरून त्याच्यासारख्या लोकांना न्याय मिळवून देता येईल. मी स्वतःही त्या अनुभवातून खूप काही शिकले. मी आता महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत सामील झाले. त्याच मुलाने एक दिवस मला सांगितले, तुमच्यामुळे माझं आयुष्य वाचलं. आता मी मोठा होऊन तुमच्यासारखं इतरांसाठी काहीतरी करू इच्छितो. त्या दिवशी माझ्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या मुलाचं आयुष्य बदलून माझ्या संघर्षाला खरं यश मिळालं होतं. मी त्या मुलाला अनाथाश्रमात सोडून आले खरी, पण त्याला सोडून येताना माझं मन शांत नव्हतं. त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये अजूनही भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होती. मला जाणवलं की त्याला पूर्णपणे आधार देण्यासाठी मला त्याच्या जवळच राहावं लागेल. मी अनाथाश्रमात स्थिर स्थावर होईपर्यंत त्याच्याशी संपर्कात राहायचं. मी रोज त्याला भेटायला जायचे, त्याला पुस्तक आणून द्यायचे आणि त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्याला प्रोत्साहित करायचे. काही दिवसांनी तो हळूहळू बोलायला लागला. त्याने त्याच्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली. माझे आईवडील मला शाळेत टाकण्याऐवजी या नरकात ढकलून गेले. मला अजूनही आठवतं, त्यांना माझ्या भविष्याची काहीच काळजी नव्हती. त्यांना फक्त माझ्यापासून सुटका हवी होती, तो म्हणाला. त्याच्या शब्दांनी मला अधिकच दुःख झालं, पण त्याचवेळी मला त्याच्यासाठी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा मिळाली. त्याच दरम्यान माझ्या नवऱ्याच्या वकिलांकडून मला धमकीचा फोन आला. तो म्हणाला, तू साक्षी दिलीस तर तुझ्या जीवनात आणखी त्रास होईल. सासू आणि नवरा सुटून बाहेर येतील आणि मग तुला जास्त मोठा धडा शिकवला जाईल. पण आता मी घाबरणारी नव्हते. मी पोलिसांना पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना त्या फोन कॉलची माहिती दिली. पोलिसांनी मला आश्वासन दिलं की माझं रक्षण केलं जाईल. दुसऱ्या बाजूला त्या मुलाला एका मोठ्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. अनाथाश्रमातील व्यवस्थापकांनी माझं सहकार्य केल्यामुळे तो लवकरच एका चांगल्या शाळेत गेला. शिक्षण सुरू झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप वेगळा आत्मविश्वास दिसू लागला. एक दिवस शाळेच्या एका कार्यक्रमात त्याने सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं आणि म्हणाला, माझं आयुष्य वाचवणारी आणि मला शिकण्याची संधी देणारी माझी खरी आई हीच आहे. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले.
माझ्या संघर्षाला आता नवा अर्थ मिळाला होता आणि माझ्या त्या निर्णयामुळे एका निष्पाप मुलाचं आयुष्य पुन्हा फुललं होतं. त्या दिवसानंतर माझं आयुष्य वेगळ्या वळणावर आलं होतं. सासू आणि नवऱ्याविरुद्ध कोर्टात केस सुरू झाली होती. त्यांच्या अत्याचाराच्या अनेक पुराव्यांमुळे पोलीस आणि वकील दोघेही त्यांच्या कृत्यांविरोधात जोरदार युक्तिवाद करत होते. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे पैसे आणि राजकीय ताकद होती. त्यामुळे त्यांचा वकील खूप हुशारीने त्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत होता. एका सुनावणीदरम्यान माझ्या नवऱ्याचा वकील कोर्टात उभा राहून म्हणाला, ही महिला खोटं बोलत आहे. तिला फक्त तिच्या नवऱ्याला आणि सासूला फसवायचं आहे. मुलाला यानेच फूस लावली होती, ज्यामुळे तो घरातून पळून गेला. हे ऐकून मला खूप संताप आला. मी उभी राहून ठामपणे म्हणाले, त्या मुलाच्या मनावर झालेले जखम तुम्ही कधीच समजू शकत नाही. मी इथे न्यायासाठी उभी आहे, कोणालाही फसवण्यासाठी नाही. त्या मुलाच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणा आहेत, त्या खोट्या नाहीत. माझ्या या जबाबावर कोर्टातील वातावरण शांत झालं. साक्षी म्हणून त्या मुलाला बोलावलं गेलं. सुरुवातीला तो खूप घाबरला होता, पण मी त्याला नजरेने धीर दिला. तो म्हणाला, माझ्यावर झालेलं सगळं खोटं नाही. त्यांनी मला मारलं, उपाशी ठेवलं आणि त्या सासूने मला कित्येकदा अंधाऱ्या खोलीत बंद केलं. त्याच्या बोलण्यामुळे कोर्टात खळबळ उडाली. पुढे पोलिसांनी तपासात सापडलेले पुरावे कोर्टासमोर सादर केले. माझ्या सासू नवऱ्याच्या खोलीतून सापडलेल्या चिठ्ठ्या आणि मुलावर झालेले हिंसेचे मेडिकल रिपोर्ट्स. सुनावणी जसजशी पुढे जात होती तसं त्याचं खरं रूप समोर येत होतं. अखेर काही महिन्यांच्या केसनंतर कोर्टाने माझ्या सासूला 7 वर्षाची आणि नवऱ्याला 10 वर्षाची शिक्षा सुनावली. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्यासारखं वाटलं. त्या मुलाच्या आयुष्याला आता नवा अध्याय मिळाला होता. तो शाळेत खूप चांगल्या प्रकारे शिकत होता. त्याने मला वचन दिलं होतं की तो मोठा होऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करेल. काही वर्षांनी तो मोठा झाला आणि वकील बनला. त्याने मला एकदा सांगितलं, तुमच्यामुळे मला हे आयुष्य मिळालं. मी आता तुमच्यासारख्या लोकांसाठी लढणार आहे, ज्यांना आवाज द्यायचा आहे पण कोणी ऐकत नाही. त्याच्या प्रवासाने माझ्या आयुष्यालाही नवीन अर्थ दिला. माझ्या धैर्याने त्या निष्पाप मुलाचं आयुष्य बदललं आणि त्याच्या यशाने मला खऱ्या समाधानाचा अनुभव दिला. आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.